तर आम्ही विकास करताना हाच विचार करतो की पडीक जमिनीचा विकास करू. आम्ही कोणतीही शेत जमीन घेत नाही. पहिली शेतकऱ्याची जमीन घेत नाही. दुसरं आम्ही बागायती जमीन घेत नाही. एकच छोटी साईट आम्ही केली होती, ती पण म्हणजे त्या शेतकऱ्याची गरज होती म्हणून केली होती. पण त्यात एकही झाड न तोडता आम्ही घरं बनवली. घरा अशी बाजूला मूव्ह करून वगैरे बरोबर मधल्या गॅपमध्ये बसवून अशा पद्धतीने आम्ही घरं बनवली. तर सांगण्याचं तात्पर्य काय, तर आतापर्यंतच्या सगळ्या 90% ज्या डेव्हलपमेंट केल्यात आम्ही, त्या सगळ्या पडीक जमिनींचा विकास केलेला. जिथे एकही झाड नव्हतं अशा ठिकाणी झाडं रुजवली आहेत, जगवली आहेत. तिथे पाणी उपलब्ध केलं आहे, रेन हार्वेस्टिंग केलं आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे जसं आता जेवढा क्वांटम घरांचं जास्त तेवढं जास्त रेन हार्वेस्टिंग आपण केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि ह्या सर्व घरांना पाणी पुरेल ह्याची व्यवस्था करून दिलेली आहे. आता शेवटची जी साईट आहे आमची 8 नंबरची जी स्वामी समर्थ नगर, तिथे तर आमच्याकडे सगळं ग्रॅनाईट आहे खाली, आणि त्या ग्रॅनाईटमध्ये पाण्याचं प्रमाण बिलकुल एकदम कमी आहे. पण अशा ठिकाणी मग आपण काय केलं, तर पूर्वी बोरवेल मारली, 500 फूट बोरवेल मारली, त्यावर मग RCC रिंगवेल मारली, जेणेकरून पावसात जेवढं पाणी 4 महिने त्यात बोरवेलमध्ये जाऊन ग्राउंड वॉटर वाढेल. आणि 3 बंधारे बांधले. त्या 3 बंधाऱ्यांमध्ये पाणी तुंबवत गेलो, आणि त्या जमिनीचा जो उतार ज्या ठिकाणी मॅच होतो, ती जी लाईन आहे त्या लाईनवर जाऊन मग आम्ही शेवटची बोर जी मारली, 6 नंबर आमची 6वी बोर मारली, त्याला 7.5 HP पाणी लागलं. जे एका तासात 30,000 लिटर एवढं पाण्याचा फ्लो आहे त्या ठिकाणी. तर ते 1 तास चालवले की सगळ्या टाक्या फुल होऊन जातात. तर एवढा तिकडे आम्हाला 10 मिनिटच चालवायला लागतो, कारण सध्या तेवढा वापर नाही आहे पाण्याचा. त्यामुळे ते टाक्या फुल होतात. तर सांगायचं तात्पर्य हेच की जिथे तुम्ही पाणी वाढवण्यासाठी सहकार्य करता निसर्गाला, तिथे निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. बरोबर. हे त्याचं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. तुम्ही इकडच्या सगळ्या गावात चौकशी करू शकता की पूर्वी इथे पाणी होतं का, नव्हतं, मग आता पाणी किती आहे, तर ह्या प्रमाणात पाणी आहे. तर असा विषय.